राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन याचा अर्थ असा होतोय की येणाऱ्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत, हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिॲक्शन दिलेली नाही. त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही. उभाटा गटाचे जे काही नेते सोकॉल्ड नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शनं होत आहेत, परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाही. याचा अर्थ असं होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे. मग कुठेतरी त्याची सारवासारव करणे, खेद व्यक्त करणे, हे प्रकार का घडतायत याची एक तर सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे. मला वाटतं की हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही. तरी मी या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना, देशातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे, आपला राम मंदिराचा उत्सवला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या आहारी जाऊ नका. आपण 22 जानेवारीचा दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो अत्यंत उत्साहात कसा साजरा होईल याकडे लक्ष द्या. आडवे येणारे मांजर अनेक आपल्याला येतील, परंतु त्याची काळजी करू नका. त्यांना योग्य वेळेला जनता योग्य तो धडा शिकवेल याबद्दल दुमत नाही.